ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला एक रंगतदार सामना। राहुल कोहली एक जबरदस्त खडाघाती हल्ला ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळेल। प्रत्युत्तर देईल विराज पाटील, रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलेला आणि संघाची धुरा अर्थातच कर्णधार पद ज्यांनी बसवला असा विराज पाटील ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळतो। मी विनंती करतोय महिला भगिनींच्या गॅलरीमध्ये जे रसिक वर्ग बसलेले आहेत, पुरुष वर्ग, यांना विनंती आहे आपण पूर्ण गॅलरी खाली करायची आहे, महिला भगिनींसाठी आहे। तर होते सामन्याला सुरुवात। तर हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना, रसिकांच्या टाळ्या होत आहेत। तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही। आता मात्र वनवा पेटलाय, धनुष्य बाण ताणलं गेलंय, रणशिंग फुंकलं गेलंय चारी मैदानावर। तर चढाईसाठी निघालाय कसा भीर 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 कसा धावतोय बकासूर। तर या मैदानावर ज्याच्या पायामध्ये धुमचक्री वादल असा पेन तालुक्याचे स्फोटक खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं असा राहुल कोहली मैदानात चढाईसाठी निघालाय। किती गुणांची लूट करणार, तर आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही कबड्डीचा दरारा। तर खेळ चुरशीचा पाहायला मिळेल। ग्राउंड नंबर 2 वर नव तरुण तलाघर झुंज येणार प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश की। ग्राउंड नंबर 1 वर काहीशा बदल होणार, अर्थातच श्री गणेश शिर्की विरुद्ध नवतरुण तलाघर हा सामना काही काळासाठी पुढे ढकलण्यात येतोय। तिथे होणारा सामना गावदेवी मोठेवाडा विजय शेतकरी पेनेघाट आपल्याला पहिला पुकार। तर लाजवाब क्षेत्ररक्षण रोखला गेलाय वारू ज्ञानेश्वर कोळवेच्या प्रांगणात। चढाईसाठी निघालेल्या चढाईपटूला मात्र 4 मुंड्या चितकावण्यात यश आलंय। तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो हुल्लाल भडक, कबड्डीचा नाद आहे रे एकदम कडक। प्रत्येक मिनिटाला आता मात्र इतिहास रचला जाणार। याच देही याच डोला ही स्पर्धा पाहायला मिळते। वारंवार चढाया पाहायला मिळतील मैदानात। 1, 2 आणि 3 आणि 4 अशी ही मैदान सजलेली आहेत, फुललेली आहेत। ही रसिकांनी खच भरलेली ही क्रीडानगरी आता मात्र सज्ज आहे। जय बजरंग बेली संघाच्या खेळाडूंना रोखलं गेलंय। हाच तो जय बजरंग बेली संघ गत वर्षाचा रायगड जिल्हा अजिंक्य पदाचा दावेदार ठरला होते। कुमारगडात ज्यांनी प्रतिनिधित्व केलं रायगड संघात, असा हा राज मोरे माघार घेतोय। त्याला प्रत्युत्तर देणार आदित्य म्हात्रे। ही सुद्धा रेड मशीन आहे ज्ञानेश्वर कोल्हे संघाची, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व प्रौढगड। प्रत्येक मैदानावर कबड्डीचा हा थरार पाहायला मिळतोय, अनुभवास येतोय। ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल मंथन भोईर व्यासपीठाकडे झाला। रसिकांची तुफान गर्दी, सुनामीच म्हणावी लागेल या कणे गावात आलेली आहे। जिल्ह्यातील नामवंत दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे। ताल्यांचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जो चमत्कार करेल त्याला रसिक वर्ग नमस्कार। जो दे ओटी उठ रे मराठ्या, पेटू दे रक्त मराठी। तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही।
संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढणारा असा हा सामना ग्राउंड नंबर 1 वर, ग्राउंड नंबर 2 वर, सॉरी ग्राउंड नंबर 4 वर मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. तर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत होतोय, सन्मान होतोय. हो 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 मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन लागतं. रसिक व कर्तृत्वाने मनाने मोठे असलेले आदरणीय दिनेश मलपे साहेब आपल्या वेळात वेळ काढून आज आपल्या भव्य दिव्य अशा या मुख्यमंत्री चर्चासाठी खास मुख्यमंत्रीच आज आमच्या इथे आलेत की काय असंच आम्हाला वाटतंय. आणि दिनेश मलपे साहेब यांचे यथोचित असं स्वागत थोड्याच वेळात होईल. हो 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 ग्राउंड नंबर 1 वर हाकार, ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. गावदेवी मोठेवाडा विजय शेतकरी बेणेघाट बिना विलंब चला अंतिम पुकार. ग्राउंड नंबर 1 वर फायनल विसल वाजते. गुणसंख्या काय आहे? रसिकांच्या माहितीसाठी ग्राउंड नंबर 1 वरचा सामना जो चालू आहे अर्थातच ज्ञानेश्वर कोरे विरुद्ध जय बजरंग रोहा हा सामना बरोबरी सुटलेला आहे. आणि ग्राउंड नंबर 1 वर रसिकांना 5-5 लढाया पाहायला मिळणार आहे. रसिकांचं भाग्य ग्राउंड नंबर 1. कोणचा मोड आहे? माननीय दिनेश मलपे साहेब शिवसेना विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम व जनरल कामगार सेना अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय आणि कर्जतवरून खास सतीश आत्माराम मोराडे कर्जत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मधले रसिक वर्ग जरा बाजूला झालं तर बरे होईल. आपल्या मागे सुद्धा रसिक वर्ग आहे, त्यांना सुद्धा सामने पाहायचे आहे. आज दिनेश मलपे साहेब यांचं स्वागत झाल्यानंतर त्यांच्या समवेत आज ठाणे जिल्हा अध्यक्ष ह्युमन राईट माननीय निलेश सुर्वे साहेब यांचंही यथोचित असं स्वागत होत आहे. माननीय निलेश सुर्वे साहेब ह्युमन राईट ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचं यथोचित असं स्वागत आज आयोजक शिवसेना युवासेना यांच्या वतीनं होत आहे. माननीय नंदकुमार पाटील वाशी विभाग प्रमुख यांच्या शुभास्ते होत आहे. आणि त्यांच्या समवेत आज आलेले कर्जतवरून एक सतीश आत्माराम गोराडे यांचंही यथोचित असं स्वागत आणि सन्मान होत आहे. प्रणित कार्लेकर पेण तालुका युवासेना संपर्क प्रमुख यांच्या शुभास्ते आज गोराडे साहेब यांचे यथोचित असं होत आहे. त्याचप्रमाणे पेण उपतालुका प्रमुख सचिन गोरडे यांच्या स्वागत होत आहे.
जे आमच्या या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानाकडे यायचं आहे नानाने नेला असता आणि मैदानामध्ये जे आपले प्रेक्षक जास्त झालेले आहेत त्यांना कृपया आपण लवकर बाहेर. बाजूला करायचं. लेडीजच्या गॅलरीमध्ये रसिक वर्ग बसलेले आहे त्यांना विनंती करते पूर्ण खाली करा मित्रांनो, गॅलरी खाली करा विनंती आहे. भाऊसर या स्पर्धेसाठी रक्षक आहात आपण, नाही कडक आहे विनंती करते मधले रसिक वर्ग जे उभे आहेत त्यांना बाजूला करायचं आहे. रेडर नाही तरी त्यांचा एक रेडर आहे त्यांच्यासाठी. आणि पोलीस भगिनींना सुद्धा विनंती आहे की समोर जी गॅलरी आहे त्यामध्ये जेंट्स लोक बसलेली आहेत, महिलांसाठी राखीव आहे, जरा आपण आलं तर बरं होईल. मागाशीच नेला असता. आणि फायनल कॉल मैदान क्रमांक 1 वर नाणेफेक करण्यासाठी माननीय दिनेश पंते साहेब यांना विनंती आहे की संघ आल्यानंतर आपण यायचं आहे. संघाला विनंती आहे. विजय शेतकरी बेडेघाट आपण लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड नंबर 4 वर शेवटचा आणि फायनल कॉल. कालमधील युवा गडा मिड लाईन कर्जत विनाविलंब ग्राउंड नंबर 4 वर चला. ग्राउंड नंबर 3 वर जयंत आहेत राजा श्री विठ्ठल कोपरपाडा कालभैरव उडदवणे. ज्याने आयोजक आणि आमच्या संयोजक यांना विनंती आहे, ज्याने आपण आयडी घातलेला आहे गळ्यामध्ये, त्यांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांना ग्राउंडमध्ये कृपया आणू नये. इथे आपण त्या समोर राहायचं आणि बरोबर सगळ्यांना आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे त्या रॅकवर सर्वांना बसवायचं आहे. ग्राउंड नंबर 4 वर स्कोरशीट जमा करा. स्कोर रिपोर्टर ग्राउंड नंबर 1 वर जो सामना होतोय त्यासाठी नाणेफेक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची निकटवर्तीय विनंती आहे की आपण पुढे मैदानात यावं आणि नाणेफेक करून घ्यावं अशी विनंती आहे. ठरलं. महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील रांगडा खेळ म्हणजे कबड्डी. कबड्डी खेळ केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता थेट ऑलिम्पिक या जागतिक स्पर्धेत ज्याला आज खऱ्या अर्थानं दर्जा मिळालेला आहे, तो या आपल्या कोकणातील मातीतील हा खेळ म्हणजे कबड्डी. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या सर्व मान्यवरांकडून मिळालेल्या आहेत आणि पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू करावा. प्रेक्षकांना विनंती आहे आपण ग्राउंडमध्ये येऊ नये. काढ वरती उभं जोपर्यंत प्रेक्षक बाहेर जात नाही तोपर्यंत आपण पुढील सामना चालू करत नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, आमचे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष भूमिका बजावत आहेत. आमच्या पोलीस डिपार्टमेंट मधील आमच्या अधिकाऱ्यांना नक्कीच बोलवावं लागेल जर आपण ग्राउंडमध्ये गर्दी केली तर. ग्राउंड नंबर 1 वर वाईसूद ओढांगी दोन वर. ग्राउंड नंबर 2 वर पहिला मुकाम दहावी रोहा जय भवानी वाशी. या कार्यक्रमासाठी खास आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्यांना आज या ठिकाणी आमंत्रण केलेले पाठवले त्या आणि आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत शिवसेना विभाग प्रमुख आणि वागळे आणि महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम व जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय दिनेश पंते साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. लाईन कर्जत कालमदेवी युवा गडप ग्राउंड नंबर 4 चा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला अंतिम पुकार दिलेला आहे. ओढांगी न्यू यंग संघ पिंपलपाडा. तर ग्राउंड नंबर 3 वर एक जबरदस्त लढत चालू आहे. प्रेक्षणीय लढत, लक्षणीय लढत बघावं आणि बघतच राहावं. मी विनंती करते मान्यवरांना, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेला आहात आणि खरोखर आपण मनोगत व्यक्त करायचंय. धन्यवाद. हॅलो. शिवसेना युवा सेना आयोजित कडेगाव ना
कणेगाव तालुका पेण जिल्हा रायगड मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा खूप सुंदर आयोजन केलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या लहान भावासमान शिवसेना वैद्यकीय कक्षाचे देखील पदाधिकारी रोहन म्हात्रे, पेण तालुका युवासेना संपर्क प्रमुख प्रणित कार्लेकर व वाशीचे विभाग प्रमुख नंदकुमार पाटील आणि वरसाई विभाग युवासेना प्रमुख केतन कंकुरे। मला माहिती आहे सर्वजण सामने बघतायत, सामन्यामध्ये रचलेले आहेत आणि हा जो क्राऊड, हा जो प्रेक्षक वर्ग असतो हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो। मोदी साहेब त्यांनी आपल्या भारत देशाचं नाव अखंड विश्वामध्ये उत्कृष्टरित्या नावलौकिक केलेलं आहे। त्याच माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं काम आणि त्याच्यामध्ये खेळाडू असतील, क्रिकेट आमच्याकडे तर ठाण्यामध्ये क्रिकेटचे सामने चालू आहेत त्या। धन्यवाद साहेब, आपण मोलाचं मार्गदर्शन केलं। मिडलाईन कर्जत आपल्याला शेवटचा पुकार ग्राउंड नंबर 1 वर, सॉरी ग्राउंड नंबर 4 वर शेवटचा मिनिट असणार आहे। विनाविलंब ग्राउंड नंबर 4 वर चला। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। एक लाजवाब ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना वाईसूद ओडांगी विरुद्ध न्यू यंग संघ पिंपलवाडा। ग्राउंड नंबर 3 वर जय बजरंग बेली अंबिका मलेघर। ग्राउंड नंबर 2 वर चालू असलेला सामना गावदेवी मोठेवाडा विजय शेतकरी बेनेघाट। ग्राउंड नंबर 4 वर सामना चालू होतोय कालमधी युवा गडप मिडलाईन कर्जत विनाविलंब ग्राउंड नंबर 4 वर चला। हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना ग्राउंड नंबर 3 वर चढाईसाठी स्वप्नील वेले जय बजरंग गेली संघाची रेड मशीन। मात्र सामना चुरशीचा नक्कीच होणार, तर अंबिका मलेघर कडवी झुंज देतोय। तर निर्णयात्मक चढाई ग्राउंड नंबर 3 वर जय बजरंग बेलीच्या प्रांगणात चढाई करतो अंबिका मलेघर संघाचा हा उगवता सितारा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय। रसिकांचा उदंड प्रतिसाद। ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्याने हा सामना पाहू नका, कारण सामना 14-15-15-14 निर्णयात्मक चढाई ग्राउंड नंबर 3 वर मिडलाईन कर्जत ग्राउंड नंबर 4 वर चला। आपली पहिली सामना होतोय चुरशीचा स्वप्नील वेले याचा मैदानावर। मात्र यशस्वी चढाला पुढे वाटचाल दिली जाईल। सामनाधिकारी टाईम लावा। व्यासपीठावर ज्यांचं नुकताच अपडेट झालेलं आहे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय दयानंदजी भगत साहेब यांचं यथोचित स्वागत। संपलं उभा राहा। पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय दयानंदजी भगत साहेब यांचं स्वागत। आमदार महेंद्र शेठ दळवी यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभहस्ते आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय दयानंदजी भगत साहेब यांचं यथोचित असं स्वागत होत आहे। मार हॅलो। त्याचप्रमाणे व्यासपीठावर